हाय फ्रेंड्स, आज आम्ही उकडीचे मोदक बनवणार आहे। बघा आमचं डेकोरेशन कसं वाटतंय सांगा। खोबरं खिसून घ्यायचं, त्याच्यानंतरून एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं। एका साईडला मी खोबरं थोडंसं लालसर भाजून घेते, त्याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकायचं, व्यवस्थित लाल भाजून घ्या। पाणी थोडंसं गरम झालं, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्या, त्याच्यानंतर थोडंसं तूप ॲड करा। चांगलं उकळी फुटेपर्यंत ठेवा। नंतर मी खोबरं माझं थोडंसं लालसर झालंय, त्याच्यामध्ये गूळ ॲड करते। आता त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेते। पाणी उकळी आली आहे पाण्याला, त्याच्यामध्ये व्यवस्थित चांगलं फेटून घ्यायचं ते। हे गणराया तुझी मूर्ती साजरी, देवा करुणा करा। फर्स्ट टाइम करतीये, थोडंसं काही चुकत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा। इथे बघा व्यवस्थित भाजून झाले ते। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेतले ते सगळं उकड त्याची। थोडंसं गरम लागतं ते, हाताला पाणी घेत घेत थोडंसं ते मळून घ्यायचं घट्ट थोडंसं। नंतर सगळे प्रमाणात गोळे करून घ्यायचे एकसारखे। आता बघा हे मोदक बनवायला घेतले ते, त्याच्यामध्ये ॲड करा ते। नंतर हे स्टीम करून घ्यायचं, सगळे मोदक तयार झाले की। आणि त्याच्यावर तूप आणि केसर थोडंसं घालून घ्यायचं।